राज ठाकरे यांच्या नव्या भूमिकेमुळे सध्या चर्चांना उधाण आलेलं आहे। बाळासाहेबांची शपथ घेत राज ठाकरेंनी शब्द दिलाय, मी कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तर ती माझ्या स्वार्थासाठी कधीही नसेल, असं राज ठाकरे म्हणाले। लवचिक राजकारणामुळे राजकीय भूकंप होणार का, असे सुद्धा आता प्रश्न पडतात। केडीएमसीमध्ये मनसे नगरसेवकांचं शिंदेंच्या शिवसेनेला समर्थन दिलं गेलेलं आहे आणि त्यावरून सुद्धा राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। तर राज ठाकरे यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया। राजकारणात कधीतरी बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली, म्हणून त्यांचं मराठी माणसावरचं प्रेम तसूभर पण कमी झालं नाही, उलट ते अधिकच दृढ होत गेलं। हेच संस्कार आमच्यावर आहेत। मी एक शब्द आज पुन्हा देतो की आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही नसेल। बाळासाहेबांचं मराठी भाषेवर, मराठी प्रांतावर आणि मराठी माणसावर असलेलं जाज्वल्य प्रेम पाहून जी हजारो लाखो लोक त्यांच्यासोबत येत गेली त्यातला मी एक आहे। त्यामुळे बाळासाहेब आणि मराठी या दोन शब्दांवरची माझी आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांची श्रद्धा, प्रेम तसूभर पण कमी होणार नाही। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन, असं राज ठाकरेंनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। तर राज ठाकरे यांच्या या सगळ्या भूमिकेसंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे, ऐकूया। राज ठाकरेजींचं ट्विट मी बघितलं, अगदी छोटं ट्विट आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की मी वैयक्तिक स्वार्थासाठी कुठलाही निर्णय घेतला नाही, घेणार नाही, आणि त्यांनी नेहमी त्यांच्या वैयक्तिक फायदा काय होईल हे कधी पाहिलं नाही। त्यांनी व्यापक भूमिका अगोदर पण जेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या काळा लोकसभेच्या वेळेस घेतली होती, विकासाच्या मुद्द्यावर विधानसभेला पण घेतली होती। त्यामुळे ते डेव्हलपमेंटला महत्व देतात आणि पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या भावनांची कदर करतात।